आपलं स्वागत करतो. गेल्या काही दिवसापूर्वी बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे मंत्री आहेत धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्याला कारणही तसंच मोठं होतं. या भागातील मसाजोगचे जे सरपंच आहेत संतोष देशमुख यांचं हत्याकांड संपूर्ण महाराष्ट्रावर गाजलं. अत्यंत क्रूर पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि या हत्येमागे वाल्मिक कराड असल्याचं पुरावे समोर आले आणि वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे जवळचे संबंध असल्याचं संपूर्ण महाराष्ट्रासमोर आलं. वाल्मिक कराडचे आका धनंजय मुंडे आहे असं समोर आलं आणि त्यामुळे लोकरेट्यामुळे धनंजय मुंडे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. धनंजय मुंडे यांनी अनेक दिवस आपल्या पदाचा राजीनामा दिला नाही. मात्र मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्रभर मोठे मोर्चे निघाले आणि या मोर्चामध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी झाली. तेव्हाच खऱ्या अर्थाने वाल्मिक कराड याची चौकशी होऊ शकते आणि इतर काही जे आरोपी आहेत त्यांनाही अटक होऊ शकते अशी मागणी झाल्यामुळे नाविलाजाने अजित पवार यांनाही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा लागला आणि धनंजय मुंडे यांनाही राजीनामा द्यावा लागला. गेल्या 5-6 महिन्यापासून ते मंत्रिपदापासून दूर आहे. जवळपास राजकारणापासूनही दूर आहे. मात्र पुन्हा एकदा मराठा आणि ओबीसी संघर्ष महाराष्ट्रामध्ये पाहावयास मिळाला. मराठा समाजाचं आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आणि यामुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडे हे चर्चेत आले. धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली आणि या कार्यक्रमामध्ये त्यांनी आपल्याला आता काम द्या अशी मागणीच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर केली. त्यामुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचे वेध लागले. धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळेल अशी आशा जरी असली तरी धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देणं अजितदादासाठी म्हणावं तेवढं सोपं नाही. कारण जर मराठा समाज अजितदादा पवार यांच्यावर नाराज झाला तर त्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर येत्या निवडणुकीमध्ये बसू शकतो. मात्र दुसरीकडे मराठा समाजाला नाराज करून धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देणं हा जो धोका आहे तो अजितदादा पवार पत्करणार नाही. त्यामुळेच त्यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देणार का या संदर्भात जो पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यावर त्यांनी एका वाक्यात विषय संपवला. त्यांनी जर मागणी केली तर त्याचा मान सन्मान केला जाईल असं बोलले. मात्र ते मंत्रिपद त्यांना दिलंच जाईल या संदर्भात ठोस अशी भूमिका त्यांनी जाहीर न केल्यामुळे धनंजय मुंडे यांना सध्या तरी मंत्रिपद मिळेल असं वाटत नाही, अशी शक्यता नाही. त्यामुळे धनंजय मुंडे यांना जरी ही मंत्रिपदाचे वेध लागले असले तरीही वाल्मिक कराड जोपर्यंत जेलमध्ये आहे आणि त्या संदर्भात न्यायालयाची जी प्रक्रिया सुरू आहे, संतोष देशमुख यांच्या हत्याकांड प्रकरणाची जी न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे त्याचा संपूर्ण निकाल लागेपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देणं योग्य नाही हे अजितदादा यांनाही माहीत आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देऊन अजितदादा यांना गोत्यात यायचं नाही हे तेवढंच खरं आहे. दुसरीकडे ओबीसीचे नेते जे आहेत छगन भुजबळ त्यांनी मात्र
धनंजय मुंडे यांना मंत्रिपद हवं असेल तर त्यांनी OBCचं काम करावं, असं अप्रत्यक्ष सल्ला त्यांनी धनंजय मुंडे यांना दिला. त्याचा अनुभव छगन भुजबळ यांना आला आहे का, की त्यांनी OBCचं काम केल्यामुळे त्यांना मंत्रिपद पुन्हा मिळालं. कारण त्यांना निवडणुकीनंतर, विधानसभेच्या निवडणुकीनंतर मंत्रिपदापासून त्यांना दूर ठेवण्यात आलं होतं. मात्र OBCच्या हक्कासाठी ते काही दिवस रस्त्यावर उतरले, त्यांनी काही मेळावे घेतले आणि तो जहाँ नहीं चाइना वहाँ नहीं राहना असं एक स्टेटमेंट आहे त्याचं गाजलं. आपल्याला मंत्रिपदच मिळालं नसेल तर कशाला राहायचं, असा त्यांचा अप्रत्यक्ष सवाल होता. आणि त्यानंतरच्या काळात धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला. त्यामुळे छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं. मात्र तेवढं सोपं धनंजय मुंडे यांच्या बाबतीत नाही, कारण ते एका मोठ्या प्रकरणामध्ये त्यांच्यावरील आरोप जरी सिद्ध झाले नसले तरी त्यांचा जो राईट हँड समजला जातो वाल्मिक कराड, त्याच्या विरोधात खंडणीचे पुरावे आढळलेले आहे. आणि या खंडणीच्या पायीच मसाजोगचे सरपंच देशमुख यांची हत्या झाली. आणि या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आणि वाल्मिक कराडला फाशीच्या शिक्षा द्यावी, त्यांच्या सहकार्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी जोरदार मागणी झाली. अनेक आंदोलने झाली, अनेक मोर्चे काढण्यात आले. त्यामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देऊन अजितदादा लोकांची नाराजी ओढून घेणार नाही, महाराष्ट्रातील जनतेची नाराजी ओढून घेणार नाही. विशेषतः मराठा समाज यामध्ये मोठ्या प्रमाणावर सक्रिय होता. त्यामुळे या मराठा समाजाची ते नाराजी ओढून घेणार नाही असं सध्या तरी दिसतं. मात्र तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा की धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देणं योग्य आहे का, आणि त्यांना मंत्रिपद दिल्यास जनता नाराज होईल का, या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद. आपलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. थांबतो.